नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना ही सायलीचा स्वीकार करणार आहे, तेही सून म्हणून. कारण सायलीवरती घरातील जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. प्रियाला असं वाटत आहे की सायली निवांत मजा मारत आहे आणि त्यामुळं सायलीवरती ह्या जबाबदाऱ्या आल्या पाहिजेत म्हणून प्रियाने हे सगळं कांड केलेलं असतं. पण तिचा डाव हा तिच्या संघाशी आलेला आहे. कल्पना स्पष्टपणे प्रियाला म्हणालेली असते की सायली याआधीही काम करतच होती, तिने कधी जबाबदाऱ्या नाकारलेल्या नाहीत. उलट आत्ताच आम्हीच तिला सांगितलेलं आहे की तू ह्यातलं काहीही करायचं नाही. हे सगळं आता बोललं जात असतं आणि ते कल्पनालाही वाटत आहे की काहीही झालं तरीही सायली तिच्या जबाबदाऱ्या कधीही झटकत नाही आणि तिने स्पष्टपणे तसं प्रियाला सांगितलेलं आहे. म्हणजेच प्रियाचा मूर्खपणा आता तिच्या अंगाशी येणार आहे आणि सायलीचाच पुन्हा एकदा फायदा होणार आहे. तर त्याचबरोबर प्रियाला आता या लग्नाचा पश्चाताप होऊ लागलेला आहे. तिच्या मनात एक भीती आहे, जर आपल्याला पुरावे मिळाले नाहीत तर महिपत खरंच आपल्याला गोळ्या झाडेल. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. सायली म्हणत असते, मला ना ह्या तन्वीचं कळतच नाही आहे. म्हणजे एखाद्याने किती मूर्ख असावं ना ते तिच्याकडे बघून कळतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, काय झालं मिसेस सायली? तेव्हा सायली म्हणत असते, बघितलं ना, तिला ना आपल्या बाबतीत वाद घालायचे होते, वाद उकरून काढायचे होते म्हणून तिने घरामध्ये कसा राडा केला बघितलं ना तुम्ही. कारण काही गरज नसताना एवढ्या रात्री पूर्णाजींना पण तिने एवढ्या उशीरपर्यंत जागायला लावलं. पूर्णाजींना किती त्रास होतो माहिती आहे ना जागरणाचा, पण तिने त्यांचाही विचार केला नाही आणि तिने सगळ्यांना घरामध्ये जागं ठेवलं. पण मला एक कळत नाही आहे की तिचं हे सगळं का चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, म्हणजे तेव्हा सायली म्हणत असते, मला ना वेगळंच काहीतरी वाटत आहे. तिच्या डोक्यात वेगळा काहीतरी प्लॅन आहे. पण मला एक कळत नाही आहे की ती जर या घरी आता सून म्हणून आलेली आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मग हा राडा ती कशासाठी घालते. हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि अर्जुनलाही पडलेला असतो. ते दोघंही बोलत असतात आणि त्यासोबतच त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं. इकडे प्रिया मात्र अश्विनच्या मनात वाद निर्माण करत असते. प्रिया अश्विनच्या मनात तिरस्कार निर्माण करत असते. कारण काहीही झालं तरीही प्रियाचं असं म्हणणं असतं की या घरामध्ये तुला किंमतच नाही आहे. कारण तू बघ ना काय झालेलं आहे. प्रत्येक वेळेस या घरामध्ये सगळी किंमत असते ती अर्जुनला. जे काय करू शकतो तो फक्त आणि फक्त अर्जुन करू शकतो. बाकी तुला या घरामध्ये कोणीही विचारत नाही. कारण तुला ते व्हॅल्यूज मिळू शकत नाही. कारण या घरामध्ये अस्तित्व कोणाचं आहे तर अर्जुनचं आहे. पण तुझं काय? तुझं तर काहीच नाही आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती अश्विनच्या मनात राग निर्माण करत असते. ती अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करत असते की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा आहेत की ज्यामुळं इकडे अश्विनला ती म्हणत आहे की तुला या घरामध्ये किंमत मिळत नाही. त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की बघ ना, कारण तू आवाज चढवायचा नाही, तू कोणाला जाब विचारायचा नाही. जे काय आहे ते अर्जुनचं चालतं, जी काही मनमानी आहे ते अर्जुनची चालते. कारण अर्जुन या घरामध्ये मोठा आहे ना, अर्जुन सगळं करू शकतो. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कारण या घरामध्ये तो अर्जुन जो आहे तो फक्त अरेरावी करत असतो. इकडे सायली म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे. बघा ना, कारण काल पण ती नाश्ता घेऊन आलेली आणि आपल्या रूममध्ये आलेली सकाळीही. त्यानंतर आत्ताही तिनं एवढ्या रात्री तिला कसं कळलं की आपली रूम लॉक आहे. म्हणजे तिनेही आपल्या रूमकडे आलेली होती आणि म्हणूनच तिला या गोष्टी कळलेल्या आहेत आणि तिच्या हे डोक्यात भरलेलं आहे. त्यावेळेस इकडे प्रिया मात्र विचार करत असते की काहीही झालं तरीही प्रियाच्या बाबतीत आता सायलीने ठरवलेलं आहे की आपण अजिबात माघार घ्यायची नाही. कारण ही जी प्रिया आहे ती मूर्ख आहे. ती कोणत्याही क्षणी कोणत्याही थराला जाऊ शकते. हे सायलीच्या डोक्यात चाललेलं असतं आणि त्यासोबतच सायली अर्जुनला सांगत असते की आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस अर्जुनही म्हणत असतो की हो बरोबर आहे, कारण ती कोणत्याही क्षणी काहीही गोंधळ घालू शकते. हे सायलीच्याही डोक्यात आलेलं असतं आणि त्यासोबतच अर्जुन तिला म्हणत असतो, म्हणजे तेव्हा सायली म्हणत असते की आता कधी झोपायचं, तुमचं काम झालं आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो झालं ऑलमोस्ट, तुम्ही आवरून घ्या, तोपर्यंत माझं होतच आहे, असं अर्जुन सायलीला सांगू लागतो. आणि त्यासोबतच इकडे सायली आणि अर्जुन दोघंही आता बोलत आहेत. केसच्याबद्दल बोलणं चालू आहे. त्याचबरोबर प्रिया या घरात का आलेली आहे याबद्दलही त्यांचं बोलणं सुरू आहे. सायली म्हणत असते की आधी बऱ्याच मुलांना ती फिरवत होती, पण आत्ता मला एक गोष्ट कळत नाही आहे की आत्ता ती अशा पद्धतीनं का वागत आहे आणि स्वतःच आता लग्नाची बेडी स्वतःला अडकवून का घेतलेलं आहे हेच मला कळत नाही आहे. हे सायलीचं बोलणं चाललेलं असतं आणि सायली मात्र म्हणत असते की नक्कीच यामागं तिचा दुसरा कोणता तरी हेतू असणार आहे आणि त्यामुळंच हे सगळं तिनं केलेलं आहे,
असं सायली स्पष्टपणे बोलून दाखवत असते. त्याचबरोबर अर्जुन इकडे म्हणत असतो. त्याचबरोबर अश्विन मात्र म्हणत असतो, असं कसं? असं चालणारच नाही आहे. कारण काहीही झालं तरीही मी या घरचा मुलगा आहे, माझंही लग्न झालेलं आहे, माझीही बायको आहे आणि हे जर फक्त अर्जुनच्या बाबतीतच होणार असेल तर मला बोलावं लागणार आहे आणि मीही माझं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे असं तो बोलून दाखवत असतो. म्हणजे प्रियाने कारण नसताना त्याच्या मनामध्ये गोष्टी अशा निर्माण केलेल्या असतात की अश्विन, तुला या घरामध्ये किंमत नाही, या घरामध्ये किंमत आहे ती फक्त आणि फक्त अर्जुनला आहे. तुला या घरातलं कोणी काही विचारत नाही. आणि अश्विनच्या मनात आता राग निर्माण झालेला आहे. अश्विन याच गोष्टीचा विचार करत असतो. प्रिया म्हणत असते की मला ना वाईट वाटत असतं, मला कळत नाही आहे की तुझ्या बाबतीत असं का होतंय, हे सगळं अशा पद्धतीनं का बोललं जातं आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अश्विन आता प्रियाचा हात हातात घेतो. प्रिया म्हणत असते, काय आहे हे सगळी फालतूगिरी, ह्या माणसामुळं मला खरं तर त्रास होत आहे आणि मी हे लग्न करून का असं करते, हा कसा आहे नुसता, असं प्रियाच्या डोक्यात चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी आता प्रियाचा अलार्म वाजतो. प्रियाला मात्र अजिबात उठायची इच्छा नसते. प्रियाला या गोष्टींचा त्रास होत असतो. तिला हे अजिबात आवडत नसतं की सकाळी लवकर उठणं, कामं करणं, ह्या गोष्टी तिला सहनच होत नसतात. आणि इकडे प्रियाला मात्र आता सकाळी लवकर उठावं लागत असतं. प्रियाचा अलार्म वाजतो. प्रिया म्हणते, काय आहे हे सगळं? तोपर्यंत तिला आठवतं की रांगोळी काढायला ती मुलगी आली असणार आहे, म्हणूनच हा अलार्म वाजलेला आहे. हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग प्रिया धाडकन उठते आणि म्हणते, काय आहे हे सगळं? मला ना ह्या लग्नाचा पश्चाताप व्हायला लागलेला आहे. मी हे लग्न करून पस्तावले तर नाही आहे ना? हा सगळा गोंधळ प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण काहीही झालं तरीही प्रियाला या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. तिला ही गोष्ट सहनच होत नसते की मला हे सगळं करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर ती उठते. अश्विन मात्र झोपलेलं असतो. उठते, रांगोळीचा डबा घेते आणि बाहेर येते. मग ज्या मुलीला तिने रांगोळी काढायला सांगितलेली असते आणि ती मुलगी आलेली असते, प्रिया मात्र तिला रांगोळीचा डबा देते आणि म्हणते की एवढी मोठी रांगोळी काढायची काही गरज नाही आहे, याच्यापेक्षा छोटी काढली तरी चालेल, असं प्रिया तिला सांगत असते. आणि तिला म्हणते की चालेल, लवकर आवरून घे. ती म्हणत असते, ओ मॅडम, तुम्ही सांगितलं आहे म्हणून एवढ्या लवकर सकाळी मी येते, रांगोळी काढायला येते, इथं एवढं सगळं करते, पण तुम्ही माझं झालेल्या दिवसांचं पेमेंट द्या ना. तेव्हा प्रिया गळ्यातलं मंगळसूत्र दाखवते आणि त्या मुलीला सांगू लागते की बघितलंस ना, सुभेदारांची सून आहे मी, पैशाला काही कमी नाही आहे, देईल मी तुझे पैसे, पळून नाही जाणार, तुला काय वाटलं तुझे पैसे बुडवणार आहे, कर कर काम कर आधी, असं म्हणत प्रिया तिला कामाला लावत आहे. पटकन ती रांगोळी आवरून घे आणि तुझं काम उरकून घे, असं प्रिया तिला सांगत असते. त्यानंतर प्रिया आता रूममध्ये येते आणि ती म्हणत असते, काय आहे वैताग आला ह्या सगळ्याचा, सकाळी लवकर उठायचं, रांदा वाडा, उष्टी काढा, हे सगळं मला करावं लागत आहे आणि हे सगळं करायची माझी अजिबात इच्छा नाही. हे सगळं प्रियाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यानंतर प्रिया कपाटातला ड्रेस घेते आणि म्हणते की नाही, आज आंघोळीचा खूप कंटाळा आला आहे, आज फक्त ना कपडे चेंज करते, आंघोळ करतच नाही, हे प्रिया बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रिया आता हातपाय तोंड धुते आणि कपडे चेंज करून येते. कारण तिला या सगळ्या गोष्टी नको वाटत असतात. कारण ती निवांत 9 वाजेपर्यंत झोपणारी मुलगी आणि आता सुभेदारांच्या घरात आल्यापासून तिला एवढ्या सकाळी लवकर उठायचं, सगळं घरातलं आवरायचं, ही सगळी कामं करावी लागत असतात. आणि याच गोष्टींचा पश्चाताप तिला होऊ लागलेला असतो. कारण काहीही झालं तरीही प्रियाने जे काही कांड केलेलं आहे ते एवढं मोठं असतं की त्याच्याशिवाय तिला आता दुसरा पर्यायच नसतो. आणि या सर्व गोष्टी घडत असतात त्या म्हणजे खूपच विचित्र अशा पद्धतीनं. इकडं प्रिया आता उठलेली आहे, ती आवरत आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की काहीही झालं तरीही आता लवकरात लवकर मला या घरात आपलं स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे प्रियाला स्वतःचा रागही येत असतो. म्हणत असते की ह्या लग्नाने मला वैताग आलेला आहे. आता सकाळी सायली उठून किचनमध्ये आलेली असते आणि जेव्हा सायली किचनमध्ये आलेली असते तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे, तुझी ह्या किचनमध्ये अजून वेळ आलेलीच नाही आहे, तू एवढ्या लवकर का आलेली आहे, असं प्रिया बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे मला यांच्यासाठी नाश्ता करायचा आहे, ओटा रिकामा होता, ओटा रिकामा आहे तर मी या घरामध्ये स्वयंपाक बनवू शकते. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, तू आत्ता ओटा जरी रिकामा असला तरी तू इथे काम करू शकत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि त्यासोबतच इकडे प्रिया मात्र बोलत असते आणि सायली म्हणत असते का नाही करू शकत, पण प्रिया ऐकायलाच तयार नसते. आणि प्रिया मात्र डायरेक्टली येते आणि सायलीला खेचतच बाहेर घेऊन जाते. तिला म्हणते की तू इथे नाश्ता बनवायचाच नाही, एवढं लक्षात ठेव, असं प्रियाने स्पष्टपणे सायलीला सांगितलेलं असतं. सायली म्हणते ठीक आहे. आणि मग ती म्हणते की राहू दे तुझ्या नवऱ्याला उपाशी, असं बोलत असते. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, चांगल्या घरच्या सुना असं वागत नसतात. तेव्हा प्रिया म्हणते की तू नको सांगूस मला की चांगल्या घरच्या सुना कशा पद्धतीने वागत असतात,
असतात आणि काय करत असतात. काहीही झालं तरी तू काय केलेलं आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. इकडे सायलीला प्रियाने मुद्दामहून किचनच्या बाहेर काढलेलं असतं आणि त्याचबरोबर सायली मात्र म्हणत असते की काही प्रॉब्लेम नाही, माझा नवरा उपाशी राहणारच नाही, कारण माझ्या नवऱ्याला कसं काय खाऊ घालायचं हे मला चांगलंच माहिती आहे. हे प्रिया सायलीच्या डोक्यात असतं, कारण तिला कल्पना असते की हे काहीतरी गोंधळ घालणार आहे, ही प्रिया अशा पद्धतीनं वागणार आहे हे सायलीला माहिती असतं. सायलीनं सँडविचची पूर्ण तयारी केलेली असते आणि त्याचबरोबर सँडविच अर्जुनसाठी तयार केलेलं असतं आणि ती म्हणालेली असते की काहीही झालं तरीही माझा नवरा कधीही उपाशी राहणार नाही, एवढी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. कारण सायलीला माहिती आहे की प्रिया काही ना काही कांड करणारच आहे. त्यानंतर सायली सँडविच बनवते आणि अर्जुनसाठी घेऊन जाते. त्यावेळेस विमल तिथं असते आणि विमल म्हणू लागते, विमलला प्रिया सांगत असते की तू आता ना लवकरात लवकर नाश्ता बनवायला घे. तेव्हा मात्र विमल म्हणत असते की पण नाश्ता, ती म्हणते की नाही ते डोसे आहेत ना ते बनवायचे आहेत, ते डोसे बनवायला घे असं विमलला ती सांगत असते. तेव्हा ती म्हणत असते की अहो तन्वीताई तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा विमल म्हणते की म्हणजे सायली प्रिया म्हणते की म्हणजे. तेव्हा विमल सांगते की अहो तन्वीताई तुम्ही या घरातले आता सुनबाई आहात ना आणि नवीन सुनबाई आहात, मला काय वाटते माहिती आहे का, आजचा स्वयंपाक आहे ना तुम्हीच बनवला पाहिजे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की विमल जेव्हा प्रियाला असं म्हणते तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे तू काय म्हणतेस नक्की. तेव्हा विमल म्हणते की अहो हा स्वयंपाक आहे ना तुम्हीच बनवा, कारण या घरातल्या मोठ्या सुनबाई आहात तुम्ही, या घरातल्या सुनबाई आहात तुम्ही आणि हे सगळं जर तुम्ही बनवलं तर सगळ्यांनाच खूप छान वाटेल आणि सगळेजण खुश होतील. आणि काही डोसे वगैरे बनवायचे आहेत ना, पण मला खात्री आहे की डोस्याचं पीठ तयार नसतानाही तुम्ही डोसे बनवू शकता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे रविराज आता आलेला असतो. तो एका कामासाठी बाहेर गेलेला असतो आणि तोपर्यंत प्रियाने स्वतःचं लग्न करून घ्यायचा प्लॅन केलेला असतो आणि आता रविराज घरी आलेला असतो. तो आल्याला हाक मारत असतो, तन्वी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय लवकर ये. आता नागराज त्याचबरोबर सुमन आणि प्रतिमा सगळ्याजणी तिथं असतात आणि नागराज सुमन प्रतिमा तिथं असतात. रविराज विचारत असतो काय झालंय, तुम्ही सगळेजण असे का आहात. तेव्हा कोणीच काही सांगायला तयार नसतं. रविराज सांगत असतो की ते आहे ना आपल्या जमिनीचं जे काम होतं ना ते झालेलं आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो ह्या कोर्ट कचेऱ्या कधी थांबणार आहेत. तेव्हा रविराज म्हणतो की कोर्ट कचेऱ्या काय रे, कसं आहे माहिती आहे का, वकीलच आहे तर कोर्ट कचेऱ्या कशा थांबणार आहेत, कोर्ट कचेऱ्या आपल्या मागं आहेतच ना, हे रविराजचं बोलणं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र रविराजला वेगळंच काळजी वाटत असते की तन्वी कुठं आहे, तन्वी कॉलेजला गेली आहे का, नक्की तन्वी कुठं आहे हा प्रश्न आता रविराज वारंवार विचारत असतो. तेव्हा रविराजला त्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नाही. सुमन मात्र सांगायला लागलेली असते, पण सुमन नंतर शांत होते आणि सुमन म्हणते की नाही काही नाही आहे असं म्हणत सुमन ही तिथून निघून जाते. इकडे प्रतिमा पण तिथून चाललेली असते आणि त्याचवेळी रविराज म्हणत असतो की मला ना कळतच नाही आहे की तुम्ही माझ्यापासून काय लपवत आहात, नक्की असं काहीतरी घडलेलं आहे की जी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सुमन म्हणते की मी नाश्ता बनवायला घेते आणि जेवणाची तयारी करायला घेते असं म्हणत सुमन ही तिथून निघून गेलेली आहे आणि रविराजला मात्र आता कळत नाही आहे की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, ह्या सगळेजण माझ्यापासून काय लपवत आहेत हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा सगळेजण आता तिथं उभे आहेत. रविराजला उत्तर काय द्यायचं आहे, तन्वी कुठं आहे, तन्वीच्या बाबतीत काय कांड झालेलं आहे हे मात्र रविराजला अजूनही सांगितलेलं नसतं. नक्की कशामुळे हे सगळं चालू आहे हा प्रश्न मात्र इकडे रविराजला पडलेला असतो. इकडे सायली आणि अर्जुन असतात. अर्जुन आवरून आलेला असतो आणि तो येऊन त्याचा जो नोटीस बोर्ड आहे त्याच्याकडे पाहतो आणि मग अर्जुन तिला विचारू लागतो हे काय आहे. तेव्हा सायली म्हणते आपले फोटोज आहेत. अर्जुन म्हणतो पण हे काय आहे, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, पण हे फोटो का ठेवलेले आहेत तुम्ही, आणि हे तर आपले हनीमूनला गेलेले वगैरे बाकीचे सगळे फोटो आहेत आणि हे कधी केलेलं आहे. अर्जुनला असे प्रश्न पडलेले असतात आणि अर्जुन ते प्रश्न इकडे सायलीला विचारत असतो. सायली म्हणत असते अहो बघा ना कसं वाटतंय, छान आहेत की नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की माझा केस स्टडी सुरू आहे आणि माझ्या केस स्टडीसाठी ते मला महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तर ते फोटो मी इथं ठेवलेले होते, पण तुम्ही तर हे फोटो इथून काढून टाकलेले आहेत, हे असं का केलेलं आहे हा प्रश्न अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा सायली मात्र हसायला लागते आणि म्हणू लागते की छान दिसतंय ना, सांगा फक्त मला. अर्जुन म्हणत असतो की हो खूप छान दिसतंय हे. तेव्हा सायली म्हणत असते की आहे ना, केस स्टडी मागच्या साईडला आहे, कारण मला सांगा प्रिया आहे ना सारखी आपल्या रूममध्ये येत असते, लुडबुड करत असते, तर तिला ना काहीतरी वेगळा संशय आलेला आहे आपल्याबद्दल, म्हणूनच मी हे सगळं केलेलं आहे असं सायली सांगत असते. अर्जुन म्हणत असतो खरंच आयडिया मात्र खूप छान आहे तुमची. हे सगळं चालू झालेलं असतं. त्यावेळेस अर्जुन आणि सायली पुन्हा बोलत असतात. सायली म्हणत असते की जेव्हा आपल्याला केस स्टडी करायचा आहे, आपलं काम करायचं आहे, तेव्हा मात्र
हा बोर्ड जो आहे तो आपण पलटी मारायचा आहे आणि त्याचबरोबर आपलं काम झालं, आपल्याला जेव्हा काम करायचं आहे ते आपल्या बाजूने करून घ्यायचा, नसेल तेव्हा हा बोर्ड असा लावायचा, असं सायली अर्जुनला सांगत असते. सायली जे बोलत असते त्यामुळे अर्जुनलाही भारी वाटत असतं, कारण यामध्ये काहीतरी खरंच त्यामध्ये अर्थ असतो, म्हणूनच सायलीने हे सगळं केलेलं असतं. इकडे प्रिया मात्र नाश्ता बनवण्यात बिझी असते, कारण विमलने प्रियाची वाट लावलेली असते. प्रियाला सांगितलेलं असतं की मी पूर्णाजींच्या रूममध्ये आहे, सायलीताई तुम्ही नाश्ता बनवून घ्या, तुम्ही नाश्ता खूप छान बनवता, असं गोड गोड बोलून प्रियाला चुल्लू बनवलेलं असतं. आणि इकडे अर्जुन आणि सायली आता विचार करत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला एक कळत नाही आहे की हे सगळं काय आहे. जर ती प्रिया फक्त साक्षीदार आहे, तुम्ही म्हणाला त्या वाक्यामध्ये तथ्य आहे, जर ती फक्त साक्षीदार आहे तर मग ती असं का करत आहे, म्हणजे त्यामागं काय रिझन आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की मला ना त्याच गोष्टीचा अर्थ लागत नाही आहे. म्हणजे सायली म्हणत असते की त्या प्रियाचं आधीपासूनचं कनेक्शन असणार आहे महिपत आणि साक्षीसोबत. मग अर्जुन तिला म्हणू लागतो की तुम्ही मला काय म्हणाला होता की तिला तो आश्रम विकायचा होता ना. तेव्हा सायली सांगत असते की हो, तर आम्हाला कोणालाही तो आश्रम विकायचा नव्हता, तो आश्रम फक्त आणि फक्त प्रियालाच विकायचा होता, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की म्हणजे काय. त्यानंतर त्यांचं पुढचं बोलणं चाललेलं असतं. आता केस कशा पद्धतीने हँडल करायचे आहे, नक्की त्यामध्ये आणखी काय काय करायला लागणार आहे, या सर्व गोष्टींचं डिस्कशन ते दोघंजण करत असतात. आणि मग सायली त्याला पिन देत असते आणि ते सगळं अगदी अरेंजमेंट व्यवस्थित करायचं काम सुरू असतं. म्हणजे प्रिया आणि साक्षी यांचं जे कनेक्शन आहे ते आधीपासूनचं आहे, या गोष्टीचे पुरावे आपल्याला शोधावे लागणार आहेत. आणि सायली ज्या पद्धतीनं बोलत असते ते सगळं इतकं भारी असतं ना, कारण तिथे आता प्रीती ब्युटिकचं जे कार्ड असतं ते लावलं गेलेलं असतं आणि त्याचबरोबर सोन्याच्या पेंडंटचा एक तुकडा असतो, तो साक्षीच्या बाबत पुरावा म्हणून मिळालेला असतो. अशा सगळ्या स्टिकी नोट्स पण त्याच्यावरती ॲड केलेल्या असतात आणि ते सगळेजण सायली आणि अर्जुन ते सगळं अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे सायली अर्जुनला सर्व गोष्टी सांगत असते आणि अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये बोलणं चाललेलं असतं, कारण अर्जुन सायलीला म्हणत असतो आणि त्याचबरोबर सायलीने सँडविच बनवलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की खरंच खूप छान झालं आहे सँडविच आणि खरंच खूप छान बनवलेलं आहे तुम्ही, असं अर्जुन सांगत असतो. आणि नेमकं प्रिया आता कल्पनासाठी नाश्ता घेऊन वरती आलेली असते आणि तिला सायली आणि अर्जुनच्या रूममधून आवाज येत असतो. खरं तर अर्जुन सायलीच्या नाश्ता बनवल्याचं कौतुक करत असतो, पण प्रियाला मात्र वाटत असतं की अर्जुन मात्र सायलीने काहीतरी वेगळं काम केलेलं आहे आणि त्यांचं केसच्या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि मला हे कळलं पाहिजे, कसंही करून मला थांबवलं पाहिजे, असं बोलणं प्रिया करत असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता कल्पनाच्या रूममध्ये आलेली असते आणि तिचं ते गोड गोड बोलणं अगदी गुळाच्या ढेपेसारखं सुरू झालेलं असतं. आई तुझ्यासाठी नाश्ता आणला आहे मी, असं म्हणत तिने नाश्ता देऊ लागते. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की कसं आहे सांगू का, इतक्या दिवसात मी सगळ्यांची काळजी घेत होते पण माझं काळजी घेणारं कोणीच नव्हतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की आले ना, आता मी आले ना तुझी काळजी घेण्यासाठी, असं प्रिया गोड गोड बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते हो बरोबर आहे. आणि त्यानंतर परत कल्पनाचं बोलणं होतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं त्याचवेळी इकडे प्रिया म्हणत असते की आई मला ना एक कळत नाही आहे की तू एवढं सगळं करत आहे, परंतु तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का, कारण ती सायली आहे ना ती घरातली कोणतीच जबाबदारी घेत नाही आहे, सगळ्या जबाबदाऱ्या ती झटकून टाकत आहे आणि तिला ना कुठल्याच गोष्टीचं काहीच पडलेलं नाही. बघ ना तू, काही झालं तरीही इकडे हे सगळं जे आहे ते तिने झटकून टाकलेलं आहे, निवांत गप्पा मारत जात आहे. काल बघ ना मी सगळं जेवण बनवलं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, घरातलं बघितलं आणि ही मात्र जेवण झालं की नवऱ्याबरोबर निवांत गेली फिरायला, तिला जबाबदाऱ्या झटकायच्या आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते नाही ग, 1.5 वर्ष तर तिने हे सगळं केलेलं आहे. इकडे सायली पण आता आवरून ठेवत असते आणि अर्जुनशी बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुनच्या डोक्यात येत असतं, प्रिया सांगत असते म्हणजे त्याने जेव्हा ते रिक्रिएशन केलं होतं त्यावेळची गोष्ट तिथं सुरू झालेली असते आणि अर्जुनला आठवत असतं प्रिया म्हणालेली असते की मी तर मावली होते, मी याच्या टेबलाच्या मागे लपलेली होती, इथं हा टेबल होता आणि याच्या मागे मी लपले होते. त्याचं कारण असं आहे की काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडत असतात आणि अर्जुन मात्र इकडे प्रियाच्या बाबतीत बोलत असतो आणि अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि सायलीला तो म्हणत असतो की काही झालं तरीही मला ना एका गोष्टीचा इथे कळतच नाही आहे की हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं आहे. मी या गोष्टीची टोटल करत आहे पण मला कळत नाही आहे. म्हणजे प्रियाचं आणि महिपतचं आधीपासून कनेक्शन, आपल्याला काहीतरी पुरावे लागतील. जर आश्रमातल्या लोकांनी सांगितलं तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. प्रियाने महिपतकडून घेतलेले पैसे किंवा या बाबतीत काही असेल तर हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि
मग सायली आणि अर्जुन बोलत असतात किंवा ट्रान्झॅक्शन अशा कोणत्याही गोष्टी ह्या गोष्टी चालू झालेल्या असतात। तेव्हा इकडे सायली आणि अर्जुनला ही गोष्ट मात्र क्लिअर झालेली आहे की काहीही असलं तरीही या सर्व गोष्टींमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे आणि ती म्हणजेच की हे सगळं जे काही घडत आहे आणि ते फक्त आणि फक्त इकडे प्रियामुळं, म्हणजे प्रियाचं या सगळ्याशी खूप मोठं कनेक्शन आहे, या सगळ्याला प्रिया जबाबदार आहे हे मात्र आता लक्षात आलेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे प्रिया आता कल्पनाचे कान भरत असते। कल्पना म्हणत असते नाही ग, तिने याआधी सगळी जबाबदारी घेतलेली होती, असं कसं म्हणता येईल। तेव्हा प्रिया कल्पनाला सांगत असते अगं पण त्यावेळेस जबाबदारी घेतली होती ना, त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या। तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की तिनं कधीच नाही म्हणलेली नाही आहे घरातल्यांची कामं करण्यासाठी, तिनं प्रत्येक वेळेस ती कामं केलेली आहेत आणि स्वतःहून केलेली आहेत, तिचा कधीच नकार नसायचा या सगळ्या गोष्टींसाठी, तिला ते आवडायचं करायला आणि म्हणून ती कामं करायची। हे जेव्हा कल्पना बोलत असते तेव्हा प्रिया म्हणत असते नाही गाई, तू भोळी आहेस, तुला नाही माहिती ती कशी आहे ते, असं म्हणत प्रिया बोलायला सुरुवात करते। तेव्हा कल्पना म्हणत असते म्हणजे, तेव्हा ती म्हणते बघितलं ना आत्ता तिनं घेते का, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, तिला करणं गरजेचं होतं म्हणून तिनं ती कामं केलेली आहेत, असं म्हणत आता मला काय वाटतंय माहितीये का, आता दे ना तू तिच्यावरती जबाबदारी आणि तू सासू आहेस ना, कर ना हे सगळं आई, तिला करायला लाव कामं, नाहीतर तिला ना निवांत भटकायचंच असतं नवऱ्यासोबत, दुसरं काय करते ना ती, कामाच्या निमित्ताने म्हणे बाहेर पडते, काय करते आपल्याला काय माहिती, निवांत खाऊन पिऊन राजा राणीसारखे दोघं जण राहत आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि नेमकं आता उद्याच्या भागामध्ये कल्पना, अर्जुन आणि सायली बाहेर निघालेले असतात तेव्हा कल्पना खाली येते आणि सायलीला म्हणू लागते की तू थांब, तू कुठेही जायचं नाही। तेव्हा सायली म्हणत असते म्हणजे, तेव्हा अर्जुनलाही तोच प्रश्न पडलेला असतो, अर्जुनही तीच गोष्ट बोलत असतो। तेव्हा मात्र आता सायलीला इकडे सांगितलं जातं की हे सगळं जे काय आहे ना ते तुला करायचं आहे। सायलीला सांगितलं जातं की तू इथून कुठेही जायचं नाही, ही कामं तुला करावी लागणार आहेत। तेव्हा मात्र सायली म्हणते म्हणजे मी पूर्वी जसं सगळ्यांसाठी नाश्ता जेवण बनवायचे तसं, असं म्हणता सायलीला इतका आनंद झालेला असतो की सायलीनं त्या क्षणी येऊन कल्पनाला मिठी मारलेली असते। प्रियाला कुठं माहिती आहे की यामुळं प्रिया तोंडावर पडणार आहे आणि सायलीने कल्पनाला मिठी मारून कल्पनाला एक आनंदाचा धक्का दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की बघितलं ना, मी ही कामं करायला तयार आहे, कारण सायलीने ती कामं आनंदाने स्वीकारलेली आहेत, सायलीला कधीच प्रॉब्लेम नाही आहे ती कामं करण्यामध्ये। ही गोष्ट मात्र प्रियाला माहीतच नाही आहे, कारण सायलीला तिच्या माणसांसाठी करण्यामध्ये कधीच काहीही चुकीचं वाटत नाही, ही गोष्ट सायलीने आज पुन्हा दाखवून दिलेली असते। इकडे अर्जुनलाही तेवढाच आनंद झालेला असतो। तर आता सायलीने जेव्हा कल्पनाला मिठी मारलेली असते तेव्हा मात्र प्रिया पाहतच राहते, कारण तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो, तिला जे वाटत होतं तसं काहीच घडत नसतं आणि मात्र आता इथे सायलीचीच वाहवा सुरू झालेली असते। आता पुन्हा सायली घरातली किचनची जबाबदारी घेऊन सगळ्यांचं मन कसं जिंकणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।